ओला आणि उबेरच्या भाड्यांमध्ये आयफोन आणि अँड्रॉइड फोन युजरसाठी वेगवेगळ्या किमती आकारल्या जात असल्याचा आरोप केला गेलेला आहे. दिल्लीतील एका उद्योजकाने सोशल मीडियावरती पोस्ट करून या मुद्द्यांवरती प्रकाश टाकला. त्याचा दावा आहे की ओला आणि उबेरच्या ॲप्सनी विविध डिव्हाइस आणि बॅटरीच्या प्रमाणानुसार भिन्न भाडे दाखवले. नंतर चेन्नईत एकाच मार्गावरती आयफोन आणि अँड्रॉइड ॲप्ससाठी एकाच वेळी भाड्यांची चाचणी केली गेली, ज्यात आयओएस युजरसाठी जास्त भाडे दाखवले गेले. हीच तक्रार आता गंभीरपणे घेतली जात आहे. ताबडतोब केंद्र सरकारने ओला आणि उबेरला नोटीस देखील पाठवलेली आहे. या मुद्द्यांबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण सीसीपीने गुरुवारी दोन्ही कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवलेल्या आहे. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या संदर्भात सोशल मीडियावरती पोस्ट करत आयफोन आणि अँड्रॉइड फोन धारकांसाठी वेगवेगळी दूरदृष्टी असण्याच्या मुद्द्यांवरती आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जोशी यांनी गेल्या महिन्यातच ग्राहक शोषणाच्या विरोधात झिरो टॉलरन्स धोरणाची घोषणा केली. त्यांनी सीसीपीला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देखील दिलेले आहे. पण हे प्राइसिंग नक्की ठरतंय कसं? कॅबसाठी डायनामिक प्राइसिंग प्रणाली वापरली जाते. थोडक्यात जशी मागणी तशी किंमत. तुमच्या रायडरची किंमत कशी ठरते याची माहिती देखील उबरने दिलेली आहे. उबरच्या डायनेमिक किंमत मशीन लर्निंग वापरून कार्य करते. हे ट्रॅफिक, हवामान, दिवसाची वेळ, सुट्ट्या आणि जुना डेटा यांसारखे अनेक घटक विचारात घेते. जेव्हा मागणी वाढते तेव्हा उबेरच्या किमती देखील वाढवल्या जातात. त्यामुळे रस्त्यावरती रायडरच्या विनंतीनुसार चांगल्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात. तज्ञांच्या मते तांत्रिकदृष्ट्या हार्डवेअरच्या आधारावरती भाड्यात फेरबदल करणे शक्य आहे. त्यामुळे कंपन्या डायनामिक प्राइसिंगच्या अल्गोरिदमचा वापर करून भाडे ठरवतात, ज्यामुळे युजरला भेदभाव सहन करावा लागू शकतो. तसेच कंपन्या जुन्या युजरचा डेटा वापरून त्यांना जास्त भाडे आकारतात. यामुळे तज्ञांनी देखील पारदर्शकतेची मागणी केलेली आहे. त्यांचं म्हणणे आहे की जर अंतर, अंदाजे वेळ आणि गाडीचा प्रकार सेम असेल तर डिव्हाइसच्या आधारे भेदभाव नको. अशाच प्रकारचे भेदभाव फूड डिलिव्हरी, ऑनलाईन तिकीटिंग आणि इतर सेवांमध्ये होत असतील तर यावरती देखील तपासणी केली जाईल, असं केंद्रीय मंत्रालयाने म्हटलेलं आहे. या नोटीसवर ओला आणि उबेर यांचा प्रतिसाद अद्याप आलेला नाही. दरम्यान उबरने मात्र माध्यमांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये काहीही तथ्य नसल्याचं म्हटलंय. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात ओला, उबेर आणि रॅपिडो यांसारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावली अंतर्गत आणल्या जाणार आहेत. यासाठी समान टॅक्सी कायदा लागू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. हे कायदे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि पारदर्शकतेसाठी महत्त्वाचे ठरतील. कंपन्यांची मनमानी थांबवली जाईल आणि याचा थेट फायदा प्रवाशांना होईल. पण तुम्हाला काय वाटतं? ओला आणि उबेर यांसारख्या सेवांना पारदर्शकतेची आवश्यकता आहे का, हे आम्हाला नक्की सांगा. आणि अधिक अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रेंडी गप्पा. धन्यवाद.